ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूया। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर पीडित मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमांवर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला। जळगावच्या चाळीसगाव शहरातील धुळे रोड तेजस कॉर्नर परिसरात गायीनं बहीण भावावर हल्ला केला। गायीच्या हल्ल्यात दोघे जखमी झाले। दोघा भावंडांना शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। महाराष्ट्रातील बंदर क्षेत्रामध्ये 120 कोटींची विदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे। मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश आलं असून कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन MD रुरल ग्रुप यांच्यामध्ये करार झाला। यामुळे आता दरवर्षी 5 ते 7 हजार तरुणांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळणार आहे। मुंबई महानगर क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला आहे आणि या प्रकल्पामुळे या मार्गावरील दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, गतिमान आणि सुरक्षित होणार आहे। मेट्रोशी संलग्न असणाऱ्या या उड्डाणपुलाचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। कॉर्डिलिया क्रूज लाचखोरी प्रकरणाचा 3 महिन्यात तपास पूर्ण करणार असल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं। समीर वानखेडे यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयाला हे आश्वासन दिलं। माओवाद्यांच्या हल्ल्यामध्ये 2 जवान गंभीर जखमी झाले आहेत। गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या विजापूर जिल्ह्याच्या अवापल्ली भागात माओवाद विरोधी अभियानावरून परत येत असताना माओवाद्यांनी स्फोट घडवून आणला। यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 2 जवान गंभीर जखमी झाले। युनेस्कोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय गौरव करण्यात आला। ग्रीसच्या युनेस्कोतील राजदूतांकडून शिवराज्याभिषेक, हिंदवी स्वराज्य आणि राजमुद्रेचंही कौतुक करण्यात आलं। शासनानं 2024ला वाढीव टप्प्याचा आदेश काढला असून देखील निधीची तरतूद केली जात नाही आणि त्यामुळेच शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे। न्याय मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असं म्हणत शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिलंय। दरम्यान शिष्टमंडळाची फडणवीसांशी भेट करून देणार असल्याचंही ते म्हणाले। बिहारच्या गयामध्ये भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणाऱ्या सांगलीच्या पलूस गावातील जवानाला वीरमरण आले। प्रशिक्षणावेळी 20 किलोमीटर अंतराचा टप्पा पार करताना त्यांचा मृत्यू झाला। अथर्व कुंभार असं जवानाचं नाव आहे। सांगलीच्या पाडळी गावातून बेपत्ता झालेल्या 2.5 वर्षीय बालकाला 3 दिवसांनंतर शोधण्यात यश आलंय। वडिलांसोबत तो शेतात गेला असता हा मुलगा बेपत्ता झाला होता। पोलिसात तक्रार दिल्यानंतर म्हसोबा मंदिरात खेळत असताना मुलगा सापडला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मलेरियाचे रुग्ण वाढत असल्यानं काँग्रेसनं टाळी थाळी वाजवा आंदोलन केलं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाच्या एकाच महिन्यात हजारो मलेरिया रुग्णांची वाढ होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। रायगडच्या माथेरानमध्ये हैदराबादहून आलेल्या पर्यटकांच्या कारला अपघात झाला। यात 5 जण गंभीर जखमी झालेत। ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाला। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। अविनाश जाधव यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये मनसे कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। मीरा भाईंदरमधील मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेत स्थानबद्ध करून ठेवलं होतं। रायगडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं। महाराज महाराष्ट्रासाठी मराठी माणसाला माफ करा अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली। विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले। थेट सभागृहात देखील अध्यक्षांना जाब विचारला गेला। विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही असा सवाल भास्कर जाधव यांनी केला। जळगावच्या चोपडा तालुक्यात 90 ग्रामपंचायतींपैकी 79 ग्रामपंचायतींमध्ये सोडत काढण्यात आली। 79 ग्रामपंचायतींमधील 6 ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आलेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये तब्बल 62 प्रवाशांनी भरलेली खासगी बस पुराच्या पाण्यात अडकली। गडचिरोली नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील आरमोरी ते ठाणेगाव दरम्यान असलेल्या गाढवी नदीवर ही घटना घडली। आरमोरी पोलीस ठाण्यातून बचाव पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झालं। 1.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही बस बाहेर काढण्यात आली असून सर्व प्रवाशांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय।
वर्ध्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावलेली आहे। संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। भडगाव तालुक्यामध्ये 1.5 महिना उलटूनही जलसाठ्यात मुबलक पाणीसाठा नसल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। मुबलक जलसाठा नसल्यानं सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। भक्तांच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप टाकून त्यांच्या खासगी कृतींवर लक्ष ठेवणारा भोंदूबाबा प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे। दरम्यान या भोंदूबाबाचं ठाणे कनेक्शन समोर आलंय। वाशिमच्या पुसद नाका ते पोस्ट ऑफिस चौक या मुख्य मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। दिवे घाटातील रस्त्याच्या कामावरून स्थानिक आणि पोलिसांमध्ये वाद झाला। पालखी काळात काम बंद ठेवण्याच्या सूचना असतानाही काम सुरूच ठेवल्याचा आरोप करण्यात येतोय। अमरावतीमध्ये विविध मागण्यांसाठी नागरिकांनी आंदोलन केलं। गडगडेश्वर प्रभागात नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। परवानगीशिवाय कोणत्याही माध्यमांशी बोलू नका असे आदेश राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेत। एक्सवर पोस्ट करत राज ठाकरे यांनी हे आदेश दिले। पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। धर्मांतराविरोधात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यामध्ये मोर्चा काढला। सांगलीमध्ये ऋतुजा पाटील या विवाहितेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्यांकडून छळ करण्यात येत होता आणि या त्रासाला कंटाळून ऋतुजा पाटील या 7 महिन्याच्या गर्भवती महिलेनं आत्महत्या केली होती। या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारनं एका हॉटेल व्यावसायिकाला चिरडलं। नगर पुणे महामार्गावर झालेल्या या अपघातात हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतील सीए राज लीला मोरे यांनी आत्महत्या केली आहे। 2 व्यक्तींनी अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत राज लीला मोरे यांच्याकडून 3 कोटी वसूल केले होते। कारचीही मागणी करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी राहुल परवानी आणि शाबा कुरेशी या आरोपींना अटक केली आहे। पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप समोर आलाय। गोड बोलून पोलिसांना 73 तोळे सोनं आणि 17 लाख रुपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। पुणे पोलीस दलातील या एका कर्मचाऱ्यामुळे अख्ख्या पुणे पोलीस दलाची अब्रू चव्हाट्यावर आलेली पाहायला मिळते। ओळखीचा फायदा घेत अशोक जगताप या पोलीस कर्मचाऱ्यानं महिलेला लाख रुपयांना गंडा घातला। आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी सुवर्णा यांच्यासह। धन्यवाद प्राजक्ता। गुड मॉर्निंग।